शालेय शिक्षणात हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात मनसेचा शिवसेना भवना परिसरात आणखी एक बॅनर, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशा आशयाची बॅनरबाजी। मनसे कधी मराठी कधी हिंदू कधी बिंदू, संजय राऊतांचे टीकास्त्र। सागर बंगल्यावरून पोस्टची स्क्रिप्ट आली का, राऊतांचा सवाल। मराठीविषयी भाजपचे लोक ठामपणे बोलत नाहीत, राऊतांचा आरोप। हिंदी राष्ट्रभाषा प्रचार प्रसार करा मात्र सक्ती नको, संजय राऊतांकडून भूमिका स्पष्ट। ही सगळी महापालिका निवडणुकी आधीची नौटंकी असल्याची देखील टीका। राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार, त्यासाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी देखील उपलब्ध करून देणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे सुतोवाच। पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय। आता मुख्य परीक्षा 26, 27 आणि 28 मे रोजी होणार, मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा महत्त्वाचा निर्णय। रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार असल्याची देखील माहिती। कृषी विभागाच्या विनंती बदल्यांसाठी वर्ग क आणि ड यांचे संपूर्ण अधिकार कृषी आयुक्तांना, याआधी बदल्या करण्यासाठी मंत्र्यांपर्यंत फाईल येत होती, त्यामुळे वेळ लागत असल्याने निर्णय। तर वर्ग अ आणि ब मधील बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे कायम। वादग्रस्त निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले पोलीस दलातून बडतर्फ, संभाजीनगर रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांची कारवाई। बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक, गोंदियातील बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या महेंद्र म्हैसकरला अटक। शिक्षक घोटाळा प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या 6 वर। नागपूरच्या किडवई स्कूलच्या मुख्याध्यापकांची 2 वर्षाआधी बोगस नियुक्ती, अजून 1 तक्रार पोलीस ठाण्यात दाखल। 2012 पासून शासनाने शिक्षकांची भरती बंद केली होती, मात्र 2012 ते 19 या काळात अनेक शिक्षकांची बनावट भरती करण्यात आली। धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून मुंडेंना आव्हान देण्याची तयारी। मुंबई भाजपत 33% मंडल अध्यक्ष पदांवर महिलांना संधी दिली जाणार, त्याबाबत मुंबई कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या वाड्याचं भव्य संग्रहालयात रूपांतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संग्रहालयाचं लोकार्पण। पद्मश्री गिरीश प्रभुणेंच्या संकल्पनेतून वाड्याचं संग्रहालयात रूपांतर। जागतिक वारसा दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता मोहीम आणि हेरिटेज वॉकचं आयोजन। मागील वर्षीच लोणार सरोवराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।